तो पोरग पळत जायचं, अन्न आलं नाना आलं आबाला गळ्याला मिठी मारायचं, पोटाला मिठी मारायचं. आता तसं करतं का पोरग? आबा अन्न नाना आलं की पोरग पळत जात, पहिलं खिस तपासत. पैशासाठी नाही, काय मोबाईल पुढे म्हणत. आपल्या आबाने दिला नाही, मग आजोबाकडे आजोबा मोबाईल मोबाईल. आजोबाला तर काय प्रेम आहे ना, आता माझ्या मांडीवर 2 तास झालं बसले, पण ते का बसले? मोबाईल बाजूला घ्या, आजोबा बसले 2 सेकंद बसत. त्या मोबाईल मध्ये नक्की असं आहे काय? आणि त्याच्या पलीकडे जाऊन काय काय पालन. महाराज आमच्या पोरांचं काय सांगता? जरी आमच्या पोरांनी आम्हाला सांभाळलं नाही ना, आम्ही काही कमी नाही. आम्ही ना 20-20 लाखाच्या एफड्या करून ठेवल्यात, जरी पोरांनी आम्हाला सांभाळलं नाही तरी पण मी माझी बायको त्या व्याजावर आमचा वृद्धकाळ अतिशय सुखात घालू. त्यांना मी हात जोडून सांगतो, 20 लाख तर लय कमी बोलले हो. तुम्ही जर 1 कोटीची जर एफडी तयार करून ठेवली असली आणि तुमचं लेकरू व्यसनाधीन झालंय, दारू पिऊन आजच्या चौकात गावाला शिव्या देतय, आपल्या बायकोला बदड बदड बदडतय, आणि तुम्ही त्यांच्यापासून वाईला जरी राहत असला, तुमच्या उशाला 1 कोटी काय 10 कोटी असले तरी तुम्हाला सुखाची झोप लागल का? संस्कार. म्हणून आता मुलांनी आपल्या अशी लढीवाळपणा करावा, आमच्या जवळ यावं म्हणून मोबाईल हातात देण्यापेक्षा. आणि तुम्ही का विसरले? म्हणजे नाही, मोबाईल हातात दिला तर पोरग रडायचं थांबते. अहो पण त्या पोरा दोन थोबड दिलं पण ते रडायचं थांबायचं. आपण कसे विसरलो? आपल्याला आपली आई द्यायचीच की 2 तोंडात, मग आपण नाही बाजारला जायचं, गप बसायचो तिथं. हे आज संस्कार देणं गरजेचं आहे, कारण की एवढा वाह्यात समाज चालला. तर जास्त वेळ न घेता मला तुम्हाला दुसऱ्याच्या नाव हेच सांगायचे की अशी आईची कळवळा असतो आईचा. कसा? एका कोर्टात एक केस उभी राहिली, सावत्री आहे आणि खरी आहे. परत ती पोरग होत अवघा 8 महिन्याचं. त्या पोराला बोलता येते का चालते ते, पण त्याचे वडील मरण पावले आणि त्यांनी मृत्यूपत्रात काय लिहिलं? या मुलाचं ज्यावेळेस वय 18 होईल त्यावेळेस सगळी करोडची प्रॉपर्टी कोणाच्या नाव? याच्या नावावर. आता सावत्री आई म्हणायची ही लेकरू माझ आहे, आणि खरी आई म्हणायची ही लेकरू माझ आहे. आता कोर्टात केस उभी राहिली, न्यायाधीश अतिशय ज्ञान संपन्न होते, वारकरी संप्रदायाचे असतील, ते पाहिजे. आता खऱ्या आईकडे पाहिलं, तिचे डोळे पाणावलेले, रडले, रडून रडून थकलेली, तर त्यांना वाटत हिजच लेकरू असेल बर का. आणि सावत्र आईकडे पाहिलं, आता सोंग घेणारी बाई किती रडत असेल, तिच्याकडे पाहिलं हिचं वाटतंय खरं लेकरू, हिचं कमी रडती, हिचं किती रडती. ती एवढं कन्फ्युज झालं ते न्यायाधीश. म्हणलं काय करावं, दोघींचं मला खरं वाटतंय. शेवटी न्यायाधीश म्हणले, मी दोघींची साक्ष ऐकलं तर मला असं वाटतंय ही लेकरू दोन्ही मातेंचं दिसतंय, त्यामुळे मी हा निर्णय सोपवतो. एक काम करा पोलिसांनो, या लेकराला उभं कापा, त्याच्या शरीराचा एक भाग या माते